नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. मार्केट सोडून आपण इतर विषयांवर गप्पा मारतोय. फायनान्स रिलेटेड व्हिडिओ आहे, म्हणून मला या व्हिडिओवर चर्चा करणं थोडंसं गरजेचं वाटलं मित्रांनो. तर तुम्ही ऐकलं असेल न्यूजमध्ये, एक टोरेस नावाची कंपनी आहे आणि तिने जवळजवळ 100 करोडपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली आणि जवळजवळ 1 लाख इन्व्हेस्टर आहेत हे याच्यामध्ये फसलेले आहेत. 100 करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट, कुणाची 4,000 रुपयांपासून 4 कोटीपर्यंतची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये अडकलेली आहे लोकांची. काही जण 400 कोटी म्हणतात, पण जे ऍक्च्युअली इन्व्हेस्टर आहेत न्यूजमध्ये येते की हा आकडा फार मोठा असू शकतो. तो जवळजवळ 300 कोटी, 500 कोटी आणि 1000 कोटीपर्यंतचा पण असू शकतो. कारण हे जे ऑफिसेस आहेत ते असे एकदम मल्टीनॅशनल कंपन्यांचे ऑफिस वाटावे, एकदम मोठ्या चांगल्या ठिकाणी, आणि असे ते ऑफिसेस आहेत 5-6 ठिकाणी, आणि बरेचसे इन्व्हेस्टर बऱ्याच दिवसांपासून ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू आहे. तर प्रश्न हा नाहीये की तुम्ही तिथे इन्व्हेस्ट केले आणि फसले, पण अशा गोष्टींमधून आपल्याला थोडी का होईना एक हिंट यायला पाहिजे की ह्या गोष्टी ऍक्च्युली कशा योग्य आहेत, कशा अयोग्य आहेत, आणि एवढे मोठे रिटर्न्स कोणी कसे देऊ शकतो. तर आता या कंपनी जे इन्व्हेस्टर आहे त्यांच्या दाव्यानुसार त्यांना काही डायमंड दिले जायचे, डायमंड, गोल्ड ज्वेलरी अशा गोष्टी त्यांना दिल्या जायच्या, आणि त्याच्या बदल्यामध्ये काही पेपर साईन करून, म्हणजे त्या डायमंडचे पेपर की हे या कॉस्टचे डायमंड आहेत आणि याच्या बदल्यात तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला रिटर्न्स पण मिळतील. हा अशा पद्धतीचा त्या कंपनीचा एक फसवण्याचा प्रकार होता. तर लोकांना माहित होतं की हे डायमंड काही एकदम ओरिजिनल नाही आहेत, ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, पण लोकांना ह्याची लालच होती की ह्याच्या थ्रू आपल्याला काही रिटर्न्स मिळतात. ते रिटर्न्स ऐकून तुम्ही शॉक व्हाल की एका आठवड्यात 4%, बरोबर, म्हणजे महिन्याचे झाले 16%. 16% जर महिन्याचे रिटर्न्स मिळत असतील तर दुसरी गोष्ट करायची गरजच नाही ना. तुम्ही विचार करू शकता, जर 16% तुमच्या महिन्याला मिळतात तर ते वार्षिक रिटर्न झाले किती, आणि ते पुढच्या काही वर्षात किती होतील. तर नक्कीच 10-20 वर्षात आपण अंबानीपेक्षाही जास्त वेल्थ क्रिएट करायला मागं पुढं नसू. तर लोकांनी फार सतर्कतेने विचार केला पाहिजे की या गोष्टी एवढं कोणी कसं देऊ शकतो. इव्हन मी म्हणतो महिन्याला 4% देणारा सुद्धा फार फ्रॉड असू शकतो, आणि अशा लोकांच्या नादी नाही लागलं पाहिजे. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये हे एक बहाणा आहे जो डायमंडचा. त्याच्यामध्ये आता तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये क्रिप्टो करन्सी, फॉरेन मार्केट, फॉरेक्स मार्केट, अशा पद्धतीमध्ये आम्ही पैसे लावतो. AI बॉट लावलेला आहे, आमचा एक रोबोट आहे, तो आपल्याला पैसे कमवून देतो. अशा बऱ्याचशा गोष्टी ना, फेक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात, आणि याच्यामध्ये एजंट असतात. तो कोणीतरी एक जवळच आपला मित्रच असतो, आणि तो दुसऱ्या मित्राला सांगत असतो मला एवढे पैसे मिळाले, तुला एवढे पैसे मिळतील, तू इथे इन्व्हेस्टमेंट कर, आणि अशा पद्धतीने या गोष्टी चालू असतात. तर अशी कुठलीही गोष्ट ह्या जगामध्ये अवेलेबल नाहीये, किंवा हे पॉसिबलच नाहीये की एक असे वर्षाला डबल होतील, 6 महिन्यात डबल होतील, 4 महिन्यात एवढे रिटर्न मिळतील, आठवड्याचे 4%, 6% रिटर्न मिळतील. हे पॉसिबल नाहीये. तर अशा भूलथापांना बळी पडू नका. लिगल मार्ग स्वीकारा. जवळच्या पोस्ट खात्यात, बँकेत, एखाद्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स घेतले, म्युच्युअल फंड घेतले, काही गोल्ड बॉन्ड्स घेतले, अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवू शकता. त्या रिलेटेड सल्ला देण्यासाठी आपण आहोतच, त्यात काही शंका नाही. पण जे लिगल आहे, जे ऑथेंटिकेट आहे, ते तुम्हाला असं कुठं गॅरंटीड एवढे रिटर्न्स मिळतील, एवढे मिळतील असं काही आम्हीच तर तुम्हाला दाखवत नाही. हे सगळं फार सतर्कतेने तुम्ही घेणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये मला अजून काही गोष्टी ऍड करायच्यात. हे लोक माझ्यापर्यंत आले नाही, किंवा असे लोक मला माहित नाही असं हे नाही. एक जवळचीच व्यक्ती होती, ती मला एवढ्या तीव्रतेने सांगत होती की तू मूर्ख आहेस, तू ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करत, आणि किती दिवस झाले तुला मी सांगतोय, तू याच्यामध्ये थोडे तरी पैसे लाव आणि फार चांगल्या पद्धतीने वाढतील.
आणि फार हे होईल, तो सुद्धा त्यामध्ये फसलेला आहे आणि जवळजवळ 40 लाख रुपयांची ती इन्व्हेस्टमेंट त्याची अडकली. मी जीव तोडून त्याला सांगत होतो की हे रॉंग आहे, तो मला सांगतोय तू मूर्ख आहेस. तर ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी वर्कआउट होणार नाही. याला स्पॉन्जी स्कीम्स म्हणतात. या पर्टिक्युलर गोष्टीला एक स्पॉन्जी स्कीम्स म्हणून शब्द आहे, तुम्ही गुगल करू शकता. ते स्पॉन्जी स्कीम्स काय असतात की कोणीतरी एक अशी कन्सेप्ट घेऊन बाजारात उतरतो की जी लोकांसाठी नवीन असते किंवा ट्रेंडिंग असते. तर आता कन्सेप्ट काय आहेत मार्केटमध्ये, क्रिप्टो करन्सी, त्याच्यानंतर फॉरेन मार्केट, फॉरेन ट्रेडिंग, किंवा आमचा रोबोट आहे, बॉट लावलेला आहे. तर अशा पद्धतीचं ट्रेडिंग वगैरे रिलेटेड ह्या गोष्टी सांगून तुमच्याकडून इन्व्हेस्टमेंट घेतली जातात. आता हे जे ॲप असतात ते 1,00,000-2 लाखात ॲप तयार होतात. तुम्हाला जे दाखवायचे ॲपमध्ये काही किती रिटर्न्स आलेत, किती रिटर्न्स मिळू शकतात, हे तुम्ही स्वतः म्हणजे ते जो डेव्हलपर आहे तो त्या ठिकाणी दाखवू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे गोष्टी वर्कआउट होतात आणि इन्व्हेस्टरला वाटायला लागतं हेच माझे रिटर्न्स आहे. पण त्याची लिगल ऑथॉरिटी कोण आहे, ते कुठल्या याच्या अंडर त्याला मान्यता आहे. म्हणजे जसं की सिक्युरिटीजमध्ये आपण सेबी म्हणतो, इन्शुरन्समध्ये IRDA आहे, बँकिंगमध्ये RBI आहे. तसं याला कुठली ऑथॉरिटी आहे जी त्याला लिगल एक प्रोडक्ट म्हणून किंवा एक लिगल इन्स्ट्रुमेंट म्हणून तुम्हाला मान्यता देते. तर अशी कुठल्या ऑथॉरिटी त्यांच्याकडे नसतात. कुठेतरी काहीतरी खोटे सर्टिफिकेट दाखवतात. लोक शिकलेली नसतात. लोकांना फोनवर ते जे दाखवतात रिटर्न्स ते येतात, तिथून पे आउट केलं ते अकाउंटला पैसे येतात. ते 2दा-4दा असं गोष्टी घडल्या 2-4 महिन्यात तर विश्वास संपादन होतो. आणि जर का 4 महिन्यात पैसे चांगले वाढत आहेत हे लक्षात आल्यानंतर लोक कर्ज घेऊन, काही गोष्टी विकून, बरंच सोनं नाणं विकून, गहाण ठेवून त्या लोकांकडे पैसे नेऊन देतात. आणि जो मिडलमन असतो, तो जे एजंट असतो, त्याला 20% कमिशन असतं. म्हणजे तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवले तर त्याला 20,000चं नेट कमिशन मिळत असतं. तर त्याचे ते पैसे निघून जातील, तुम्ही लटकाल. तर ह्या पिरामिडमध्ये काय होतं, हळूहळू हळूहळू हे लोकांपर्यंत पोहोचत जातं आणि हे एवढं वास्ट होतं की एका पिरियड ऑफ टाइमला भरपूर कलेक्शन झालेलं असतं. आता ते त्यांना देणं शक्य होत नाही, किंवा आता नाही दिलं तरी चालतंय आणि एवढी मोठी अमाऊंट झाली की आता पळून गेलो तरी आपण कुठेतरी चांगल्या कंट्रीमध्ये जाऊन आपलं बसताना बसू शकतो. तर अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी असतात आणि ह्या भरपूर घडलेल्या आहेत. काही टेक्नॉलॉजी नावाखाली पहिल्यांदा ते डेटा एंट्री म्हणून लोकांना हे करायचे, नंतर घर बसल्या जॉब, ॲपवर रेटिंग करायचे, लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, अशा काही गोष्टी देऊन ते होत होतं. आता त्यांनी नवीन कन्सेप्ट आणलेली आहे ट्रेडिंगची. काय आता हे डायमंडचं आपण ऐकतोय. तर यापासून दूर राहा, एवढे मूर्ख बनू नका. चांगल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि जे इन्स्ट्रुमेंट लिगल आहेत, व्हॅलिड आहेत, पडताळणी करा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. काही तुमच्या शंका असतील, तुम्हालाही काही असं काही जाणवलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. याची हेल्प दुसऱ्यांना नक्की होईल. तर थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.